नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा संभाव्य सराव प्रश्नसंच. आजचा सराव प्रश्नसंच हा इतिहासावरचा आहे. तर चला मग सुरुवात करू आजच्या या पॉइंटला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. विधान ए, मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून 1977 पासून नामांतर चळवळ सुरू झाली. विधान बी, मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते बिनविरोध संमत करण्यात आला. याचे उत्तर आहे ऑप्शन 2 ए व बी बरोबर. 13 जानेवारी 1994 रोजी शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार झाल्याचे घोषित केले होते. त्याचप्रमाणे 14 जानेवारी 1994 रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या नवीन विद्यापीठाची सुरुवात करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे, विधवा विवाह उत्तेजक मंडळ. ऑप्शन 2 विष्णू शास्त्री पंडित, इंदू प्रकाश. ऑप्शन 3 सेवा सदन, रमाबाई रानडे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. म्हणजे पर्याय 1, 2 व 3 या तीनही जोड्या योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा केली. याचे उत्तर आहे ऑप्शन 2 1916. विठ्ठलदास ठाकरसी यांनी मातोश्री श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयाची देणगी दिल्यामुळे या विद्यापीठाला नातीबाई दामोदर ठाकरसी असे नाव देण्यात आले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली होती. तसेच विधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढावे म्हणून त्यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन डॅश 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 म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 स्त्री मुक्ती दिन. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका, भारतीय स्त्री शिक्षणाची गंगोत्री, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला होता. सावित्रीबाई फुले 9 वर्षांच्या असताना त्यांचा 13 वर्षांच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला होता. महात्मा फुलेने महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. आपल्या पतीबरोबर शैक्षणिक कार्य करत असताना सावित्रीबाईंनी जो त्रास सहन केला तो सर्व परिचित आहे. महात्मा फुलेच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ही सावित्रीबाईंवर आली होती. सावित्रीबाईंनी 1893 रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन केली, ज्यामध्ये ते हळदी कुंकू समारंभ, रसपान, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण आणि स्त्रियांवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा व उपाय सुचवले जात असे. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. प्लेगच्या रोग्याची शुश्रूषा करत असताना 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी सावित्रीबाई ज्योतींची प्राणज्योत मालवली. आणि अशा महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 3 जानेवारी हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई बाबत सत्यविधाने ओळखा. विधान ए, 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. विधान बी, भारतातील शिक्षण पद्धतीत पुनर्रचना करण्यासाठी 1883 मध्ये हंटर कमिशन समोर साक्ष नोंदवली. विधान सी, 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन शाळा सुरू केली. विधान डी, 1896 मध्ये केडगाव येथे मुक्ती सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना केली. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. म्हणजे विधान ए, बी, सी व डी हे सत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणती संस्था सुरू केल्या. ए कृपा सदन, बी बातमी सदन, सी सदानंद भवन, डी आनंद भवन. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 ए, बी, सी.
कृपा सदन जे होते ते पतित स्त्रियांसाठी सुरू केलेली संस्था होती. बातमी सदन हे अंधांसाठी पहिली शाळा होती, तर सदानंद भवन हे अनाथ मुलांसाठी होते. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाज 1882 याची स्थापना करण्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ए. पंडिता रमाबाई, बी. काशीताई कानेटकर, सी. रमाबाई रानडे, डी. ताराबाई शिंदे. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 ए बी सी, म्हणजेच पंडिता रमाबाई, काशीताई कानेटकर आणि रमाबाई रानडे. पुढचा प्रश्न आहे, हिंदू लेडीज सोशल क्लब 1894 ची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना केली होती. स्त्रियांमध्ये पंडिता रमाबाई यांच्यानंतर प्रभावी कार्य करणारी प्रमुख महिला म्हणून रमाबाई रानडे यांचा उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन 4 आनंदीबाई जोशी. पुढचा प्रश्न आहे, पेन्सिल्वानिया विद्यापीठातून 1886 मध्ये MD पदवी मिळविणाऱ्या महिला कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणाऱ्या देशातील पहिल्या भारतीय महिला होत्या. ते मिसेस T.E. कार्पेंटर यांच्या मदतीने फिलाडेल्फिया येथील वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर ते पेन्सिल्वानिया विद्यापीठात 1886 मध्ये त्यांनी MD पूर्ण केले होते. पुढचा प्रश्न आहे, ताराबाई शिंदे यांच्याबाबत विचार करा. विधान ए. 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या विषयावर त्यांनी निबंध लिहिला. विधान बी. त्यांनी आपले विचार हिंदू लेडी या नावाने इंडियन एक्सप्रेस पत्रातून मांडले. याचे उत्तर आहे ऑप्शन 3 ए बी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. ऑप्शन 1 विधवांच्या विवाहाला संमती देणारा कायदा 1856 मध्ये करण्यात आला. 1872 मध्ये नोंदणी विवाह कायदा संमत करण्यात आला. 1929 च्या कायद्याने प्रसूती रजा कायदा लागू झाला. ऑप्शन 4 यापैकी एक नाही. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही, म्हणजे ऑप्शन ए, बी व सी योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. विधान ए. महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी समान नागरी कायद्याची मागणी 1966 मध्ये केली. विधान बी. मेक्सिकोमध्ये 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 फक्त ए बरोबर, म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी समान नागरी कायद्याची मागणी 1966 मध्ये केली. हे विधान योग्य किंवा सत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या अश्लील आणि बिभत्स देह प्रदर्शनाला विरोध करणारा अश्लीलता विषयक कायदा केव्हा अस्तित्वात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 1986. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 गोदावरी परुळेकर, कोसबाडच्या टेकडीवरून. ऑप्शन 2 दमवण्णा टोकेकर, हिंदू सेवा संघ. ऑप्शन 4 पांडुरंग ढवळा साबळे, ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ. ऑप्शन 4 डॉक्टर रामराव वाडिवे, आदिवासी सुधार सेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 गोदावरी परुळेकर, कोसबाडच्या टेकडीवरून. ही जोडी चुकीची आहे. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी अनुताई वाघ यांनी संस्था स्थापन केली होती, ज्याला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणा घरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, ठाणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 महादेव गोपाळ कडू. महादेव गोपाळ कडू यांनी ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळ याच सोबतच आदिवासी समाजोन्नती संघ ही संस्था देखील स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ केव्हा सुरू झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन 3 1946. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी असत्य विधाने ओळखा. ऑप्शन 1 1941 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली. ऑप्शन 2 1942 साली डॉक्टर T.J. केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली.
ऑप्शन 3 बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 12 मे 1946 रोजी झाली. ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. म्हणजे ऑप्शन 1, 2 व 3 हे सत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे ग. त्र. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात गांधीजींशी 12 जुलै 1942 रोजी पत्रव्यवहार केला. यानुसार विधान ए. महात्मा गांधींनी संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेस विरोध केला. विधान बी. मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यास विरोध केला. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 बी बरोबर. महात्मा गांधीजींचा संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेस विरोध नव्हता, परंतु मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यास त्यांचा विरोध होता. पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये जंगल सत्याग्रह करण्यात आला. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 बिळाशी. बिळाशी या गावामध्ये जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. हा होता डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षे संबंधित महत्वपूर्ण असा सराव प्रश्नसंच. असेच भरपूर सराव प्रश्न सोडवण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षे संबंधित इतर महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. हा सराव प्रश्नसंच PDF फॉर्ममध्ये मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. थँक्यू फॉर वॉचिंग.